नैनित कुटुंबीयेच्या वतीनं तळेभाग बौद्ध विकास सेवा संस्था बौद्ध विकास सेवा संस्थेच्या वतीनं मी आमच्या भंडारी साहेबांना लग्नाच्या खूप खूप आभाराव्या शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. विनंती करतो साहेब आपणही शुभेच्छा व्यक्त कराव्या. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना मुद्रा आज ज्यांचा आपण 50वा लग्नाचा वाढदिवस साजरा करतो असे आमचे दाजी आणि माझी बहीण अक्का. खरोखर हा शंकरा म्हटलं तरी चालेल. शंकर कसं पडेल आज आनंदाचा सोहळा आहे. कारण का ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्यावेळेस मी सुद्धा छोटाच होतो, त्यामुळे मला पण कळत नव्हतं आजीचं लग्न कधी झालं मी कधी साक्षीला टाकलं. खरोखर आज हा शंकर आला आणि आज हा योग मिळाला आणि त्यामुळे मला सुद्धा आनंद झाला. आमची जिजी राजीवची आई तिच्या आशीर्वादानेच हा सोहळा आज होतोय. कारण का जिजीची सुद्धा इच्छा होती की माझ्या मुलाचा 50वा लग्नाचा वाढदिवस व्हावा. मी ज्यावेळेस दिवशीला येतो त्यावेळेस जिजी म्हणायची अजय भावाच्या वाढदिवसाला यायचं. आणि खरोखर आज हा दिवस आला. ज्योती असेल, नीता असेल, रूपा असेल, नातवंड असतील तर सगळ्यांनी एक विचाराने केलं की आज आपण आपल्या दादांचा आणि आईचा लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. आणि हा दिवस आला. माझा भाऊ तो ज्यावेळेस माझ्या बहिणीचं लग्न होतं अक्काचं त्यावेळेस नुकताच BST मध्ये लागला होता. तो त्याच्या कामामुळे बहिणीच्या लग्नाला येऊ शकला नाही. पण आज या 50व्या लग्नाच्या वाढीचा दिवशी आला त्यामुळे मला सुद्धा हा आनंद झालेला आहे. कारण का आमचा मोठा भाऊ हा आमचा वडील असतो आणि माझी अक्का म्हटलं तर दाजींनी काय सांभाळलं. कारण का ही अक्का माझी एकदम शांत स्वभावी, कधीही कुणाला न बोलणारी दाजी. बरोबर शांत स्वभावाची तुम्ही तिला खरोखर सांभाळून घेतलं. कारण का माझ्या अक्काचं शिक्षण 7वी झालेलं, 7वी ना अक्काचं शिक्षण माझं 7वी झालेलं आणि दाजींचं शिक्षण घडवलं. त्या माऊलीला माझ्या दाजीनेच घडवलं. असं अजूनपर्यंत चांगलं करून सुंदर राहू द्या. आणि तुमचा हा सोहळा आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. आपल्या दोघांना सुद्धा आमच्या शिरोळ परिवार तसे इतर माझे नातेवाईक यांच्या वतीने आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द. जय